सुनील तटकरे यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। पटेल यांनी त्यांची वेळ मागितली होती, मात्र तटकरे अचानक त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। तटकरेंनी पार्थ पवारांची तक्रार शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती मिळते। पटेल तटकरे यांनी पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून। नंदकिशोर, तर 12 मेला रात्री जे आहे ते सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं जे वृत्त आहे ते समोर आलेले होतं। मात्र त्या अगोदर प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा शरद पवार यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेतल्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते। ही संपूर्ण सूत्रांची माहिती आहे। मात्र जे प्रफुल्ल पटेल आहे त्यांनी भेटीची जी आहे ती वेळ मागितली होती। सुनील तटकरे हे अचानक भेटीसाठी जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। आणि या भेटी दरम्यान जर पाहायला गेलं तर पार्थ पवार यांच्याबद्दल नाराजगी जी आहे ती तटकरेंनी व्यक्त केल्याची जी माहिती आहे ती वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला कळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कळते। त्यामुळे सध्या अजित पवार यांच्या पक्षात नाराज असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांकडे ही संपूर्ण नाराजी आहे ती व्यक्त केल्याचं सुद्धा जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जे आहे ते संपूर्ण शरद पवार यांच्याकडे खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बळे जे नेते आहेत ते जाऊन नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। आमदार जे आहेत ते नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने आता सुनील तटकरे नाही तर प्रफुल्ल पटेल सुद्धा म्हणजे हे दोन जे बडे नेते आहेत त्यांनी सुद्धा शरद पवारांकडे जाऊन नाराजी व्यक्त केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे। त्यामुळे पक्षांतर्गत जी नाराजी निर्माण झाली आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते शरद पवार यांच्याकडे आहे का असं सगळ्यांना वाटतंय। शरद पवार यावरती काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या माहितीसाठी।